हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवूया पालक राईस। त्याच्यासाठी मी इथे घेतलाय 1 कप पालक, 2 वाटी तांदूळ, कांदा, गाजर, कढीपत्ता, आलं, लसूण, मिरची। आलं लसूण मिरची मी आता वाटून घेणार आहे। कुकरमध्ये आता आपण घेतोय 2 चमचे तूप। तुम्ही तेलही घेऊ शकता, खरं तुपामध्ये कुठलाही फोडणीचा भात खूप सुंदर होतो। तूप कढलं की त्याच्यामध्ये आता आपण हे मसाले घालायचे। 2 वेलची, लवंग, दालचिनी, लवंग, जिरे आणि कढीपत्ता। आता हे सगळे मसाले तडतडलेले आहेत। तडतडलेल्या मसाल्यांवर आता आपण कढीपत्ता घालतोय। कढीपत्ता, कांदा आणि कांदा थोडासा परतून नरम झाला असं वाटलं की मग आपण गाजर घालणार आहे त्याच्यामध्ये। पालक राईस मध्ये गाजर हे कम्प्लीटली ऑप्शनल आहे, पण त्यानिमित्ताने मुलांच्या पोटात भाज्या जातात म्हणून मी कोणताही राईस असो, टोमॅटो राईस असेल, कॅरेट राईस असेल, प्रत्येकात कॅरेट हे ऍड करते। पालक थोडासा नरम झाला की आपण तांदूळ घालणार आहोत, पण त्याच्या आधी पालक नरम होऊ दे। पालक नरम झाली की थोडंसं मीठ ऍड करतो आपण। मिठामुळे पालकाला पाणी आता वाटलेला मसाला मी घालते, जो मगाशी मी दाखवला। मिरची, आलं, लसूण आणि थोडंसं जिरं हे मी वाटून घेतलं। तुम्ही ह्या राईस मध्ये थोडीशी हळदही घालू शकता, पण हळदीपेक्षा विदाऊट हळदीचा भात छान होतो। आता मी ह्याच्यात धुवून चिरलेला पालक ऍड करते। हा 2 वाटी तांदूळ आहे, मी स्वच्छ धुवून निथळत ठेवला होता। आणि हा तांदूळ 2 वाटी आहे, तर 4 वाटी पाणी मी गरम करायला ठेवले। आता याच्यात आपण तांदूळ ऍड करणार आहे। आता पाण्याला छान उकळी आलेली आहे, तर उकळलेलं पाणी मी आता भातात घालते। पाणी घालून भात हा असा ढवळून घ्यायचा आहे। आणि मगाशी आपण पालक मऊ व्हायला थोडंसं मीठ घातलं होतं, ते बघून थोडीशी चव बघून आता परत इथे उरलेलं मीठ घालायचंय। आणि ह्या पाण्याला उकळी फुटली की गॅसचं झाकण आपण बंद करायचंय। पाण्याला छान अशी उकळी फुटलेली आहे। आता मी कुकरचं झाकण बंद करते आणि ह्याला 2 शिट्ट्या द्यायच्या आहेत। हा छोटा कुकर आहे, पटपट शिट्ट्या होतात, म्हणून मंद आचेवर 2 शिट्ट्या मी करून घेते। कुकर गार झालेला आहे, बघूया आपण आता। मस्त वास येतो, वाव। भात झालेला आहे, आता फक्त आपण थोडासा तो खालनं वरनं हलवून घ्यायचा आहे, कारण तो पालक शिजताना सगळा मध्ये आलेला आहे। गरम भातावर तुपाची धार, सोबत काकडी किंवा बीटरूट किंवा कोबी कशाशीही कोशिंबीर।